तो महाराज आज मुलगा वनवासाला गेला, परंतु मुलगा जवळ नाही म्हणून राम 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 करून मायबापू ज्याने प्राण सोडावे तो दशरथ नावाचा वडील मात्र आजही आमच्या लक्षात येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, वडील हा घराचा आधार आहे महाराज. बाप स्वाभिमानी बाळा कनख रखना, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनख रखना, त्याच्या हृदयात स्वतः लाजाळूची संवेदना, त्याच्या हृदयात स्वतः लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनख रखना, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनख रखना, त्याच्या हृदयात स्वतः लाजाळूची संवेदना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरा. मायबाप कळस मोठी इमारत त्याच वेळी स्थिर राहू शकते ज्याने आमच्या घराचा पाया भक्कम असावा लागतो. म्हणून महाराज घरात वडिलाची आवश्यकता आहेच बरं. कारण मुलगा चुकला ना तर हक्कानं रागवणारा घरात वडीलच असतो महाराज, ठीक आहे ना. आणि वडिलाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. परंतु मला काही कुटुंबामध्ये असंही बघायला मिळतं महाराज, वडील नावाची गोष्ट आणि वडील नावाचा आदरच आमच्या कुटुंबामध्ये बघायला मिळत नाही. अरे वडील आणि आई आहेत का नाही याचाही विचार मुलं बाळ करत नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता जीवन जगतात, ठीक आहे ना महाराज. पुन्हा पुन्हा जाताना सांगून जाते, काही हरकत नाही, वडीलही कधी चुकत असतील, आई कधी चुकत असते, परंतु महाराज शेवटी आई आणि वडील हे नातं असे. आपली मुलं कितीही चुकली तरी पुन्हा आपुलकीनं प्रेमानं जवळ घेणारी, आपुलकीनं मायबाप मायेनं हात फिरवणारी ही दोन नातीच आमच्या आयुष्यामध्ये, ठीक आहे ना. एकदा का घराचा उंबरा ओलंडला तर मायबाप तिथून सर्व स्वार्थी नाते आणि सर्व मित्र परिवार आम्हाला बघायला मिळतो. वेळ आली की किती जण उभं राहतील हे सांगू शकत नाही. आज हॉस्पिटलला ऍडमिट असलं की महाराज आम्हाला पाहुण्या रावळ्यांची गरज वाटते, नाही पैशाची गरज आहे, परंतु काय सांगावं महाराज, आम्ही देऊन सांगणारी काही काळजी करू नका. अडचण आल्या की हक्कानं सांगा. आणि ज्यावेळी अडचण येते आम्ही कॉल करतो त्यावेळी महाराज ह्यांचे फोन स्विच ऑफ झालेले असतात. पैसा आला की महाराज नाती आमची बाजूला होत असतात. का? कारण या पैशानं नात्याला सुद्धा आज वेगळं करण्याची वेळ आज आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला बघायला मिळते महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगा